काय काय दिले बघा, दोन ट्रायंगल सिमिलर आहेत. आपण डायरेक्टली जे काय आपल्याला येते ते पहिल्यांदा लिहून घेऊ. ट्रायंगल एबीसी इज सिमिलर टू ट्रायंगल PQR असं त्यांनी स्पष्ट दिलं, इथं दिलं आम्हाला, त्यावरून आम्ही हे लिहिलं. त्यानंतर काय लिहिणार, जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्यांच्या साईड्स कशा असल्या पाहिजेत, प्रपोर्शन मध्ये असल्या पाहिजेत. तेच लिहितो फक्त. करस्पॉन्डिंग साइड्स इथं फक्त कारण लिहावं लागेल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल्स खाली लिहितो आर प्रपोर्शनल. देअरफॉर लगेच तुम्ही लिहिणार AB अपॉन PQ इज इक्वल टू काय लिहिणार, AC अपॉन PR इज इक्वल टू BC अपॉन QR. हे तर इथपर्यंत आपल्याला सगळ्यांना येते. आता इथं खाली फक्त काय लिहितो, गिवन किंवा गिवन पहिल्यांदा लिहायला पाहिजे होतं, बट एनिवेज गिवन काय दिलंय, AB इक्वल्स टू किती आहे 5.4 सेंटीमीटर. त्यानंतर BC इक्वल्स टू किती दिलंय 4.2 सेंटीमीटर. त्यानंतर AC इक्वल्स टू किती 6.0 सेंटीमीटर. ठीक आहे. आणि काय दिलंय, अल्सो AB ॲज टू PQ म्हणजे काय आपल्याला लिहिता येईल AB अपॉन PQ. ते किती दिले त्यांनी, AB अपॉन PQ इक्वल्स टू 3/2 हे त्यांनी दिले. आता इथपर्यंत आपल्याला कळालं. आता याच्यानंतर बघा मला काय दिसतं बघा, AB अपॉन PQ म्हणजे काय दिलंय 3/2. करेक्ट आहे. AB अपॉन PQ म्हणजे 3/2. मला इथं ते 3/2 पुट करता येते का, म्हणजे मला काय करता येईल, जर इथं बघा AB अपॉन PQ इक्वल्स टू 3/2 असेल तर या सगळ्यांना मला इक्वल टू 3/2 लिहिता येईल. कारण की AB अपॉन PQ इज इक्वल टू दिस इज इक्वल टू दिस आणि दिस ऑल इक्वल्स टू 3/2 असं करता येते मला. म्हणजे काय लिहिता येईल बघा, देअरफॉर आय विल राईट देअरफॉर AB अपॉन PQ जस्ट अ मिनिट जरा मला कलर बदलू द्यायचा. इज इक्वल टू 3 अपॉन सॉरी इज इक्वल टू काय AC अपॉन PR इज इक्वल टू BC अपॉन QR इज इक्वल टू काय लिहिता येईल 3/2. इथेपर्यंत कळालं. आता मी फक्त काय करतो, एक एक रेशो कम्पेअर करायला चालू करतो. यो पहिला रेशो आणि 3/2. मग पहिला रेशो काय माझा, AB अपॉन PQ म्हणजे मी असं केलेलं 3/2 इक्वल्स टू किंवा देअरफॉर डायरेक्टली आपण याच्या खाली लिहिलं की AB म्हणजे किती होतं आपला, इथे दिलं बघा 5.4. तर 5.4 अपॉन PQ इज इक्वल टू 3/2. मग हे सॉल्व्ह केलं आणि मला PQ मिळाला 3.6 सेंटीमीटर. त्यानंतर इथे त्याने एक छान अशी लाईन ड्रॉ केली. त्यानंतर पुन्हा एकदा पहिला रेशो झाला, आता दुसरा रेशो कम्पेअर केला त्याने, AC अपॉन PR इज इक्वल टू 3/2. मग पुन्हा एकदा AC ची व्हॅल्यू पुट केली किती आहे ती 6. मग 6 अपॉन PR इज इक्वल टू 3/2 आणि मग त्याला PR मिळेल 4 सेंटीमीटर. नेक्स्ट पुन्हा एक छानशी लाईन ड्रॉ केली. त्यानंतर BC अपॉन QR इज इक्वल टू 3/2 आणि मग पुन्हा एकदा त्याने ते लिहिलं, BC ची व्हॅल्यू टाकली दॅट इज 4.2 अपॉन QR इज इक्वल टू 3/2 आणि क्रॉस मल्टिप्लाय वगैरे करून सॉल्व्ह केलं. QR इक्वल्स त्याला मिळालं हे किती होतं 314 2.8 सेंटीमीटर. अंडरस्टँडिंग दिस. असं छानसं प्रेझेंटेशन फार मस्त केलं त्याने. असं तुम्ही प्रेझेंटेशन केलात तरी चालेल. ठीक आहे, लक्षात आलं सगळ्यांना. असंच करा, छान वाटतं हे. म्हणजे मार्क द्यायला पण सोपं पडतात. म्हणजे आता मार्क कुठं कुठे द्यायला ते पण सांगतो पटकन एका मिनिटात. मार्क बघा, पहिल्यांदा हा लिहिलात तुम्ही त्याचा अर्धा मार्क झाला. त्यानंतर इथं प्रत्येकाचं फाईन केलं त्याचा एक अर्धा मार्क झाला. हे 2 मार्क तुमचे झाले. उरले आता 2 मार्क ते तुमच्या खालच्या ट्रायंगल ड्रॉ केल्याच्या कन्स्ट्रक्शनला आहे. लक्षात आलं. हे 1.5 मार्क तर तुमचे फिक्स झाले. वरती हा अर्धा मार्क झाला जो तुम्ही एक तर याला मार्क देतील अर्धा किंवा याला, दोघांपैकी एक और लिहितो इथं. दोघांपैकी कुठल्या तरी एका रेशोला ते अर्धा मार्क तुम्हाला फिक्स देणार, कारण की तो रेशो आम्हाला दाखवायला पाहिजे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग आता खाली आपण फक्त ट्रायंगल ड्रॉ करणार. ट्रायंगल ड्रॉ करणे एकदम सिंपल कार्यक्रम आहे. आता फक्त PQ QR आणि PR माझ्याकडे इथं वरती दिसते म्हणून लगेच ड्रॉ करायला घेतो. मी थोडा वेळ आधीच सांगितलं तुम्ही काय करणार, सगळ्यात मोठी साईड उचलणार. इथं आता मोठी साईड कुठल्या PQ PR QR मधली मला सरळ सरळ दिसत्या, PR मोठ्या, तर PR मोठी ड्रॉ करून घेणार इथं लगेच. ठीक आहे, हे आपण PR इथं ड्रॉ करून घेऊ. बघा इथं 0 आहे, इथे एक पॉईंट दिला आणि हे 4 सेंटीमीटर ड्रॉ करून घेतलं मी. ठीक आहे. त्याच्यानंतर हा झाला तुमचा P, हा झाला तुमचा R, लगेच काढून घेणार 4 सेंटीमीटर. ठीक आहे. ऍक्च्युअल मध्ये तुम्ही असं नाही करणार,
तुम्ही पहिल्यांदा एक ट्रायंगल ड्रॉ करणार, तो असा इथं वरती येईल. बघा मी परत एकदा सांगतोय, पहिल्यांदा एक ट्रायंगल असा वरती येणार, व्यवस्थित ड्रॉ करून घ्यायचा. ते सोडला का खाली लिहायचा, खाली दुसरा ट्रायंगल ड्रॉ करायचा. असं नाही करायचं की इथे एक ड्रॉ झाला की त्याच्या पलीकडे लगेच दुसरा ड्रॉ करू, असं नाही करायचं. आपण मार्क आपल्याला पाहिजे तसं भरीव दिसलं पाहिजे. आम्ही लई मेहनत केली असं दिसलं पाहिजे, म्हणून इथे ड्रॉ करणार व्यवस्थित पद्धतशीर. जर एकदम छोटूसा ट्रायंगल ड्रॉ झाला तो, तर खाली या, तर तिथं लगेच पलीकडे घ्या. नाहीतर जर व्यवस्थित मोठा भला ट्रायंगल झाला असेल तर बरोबर मधोमध काढा व्यवस्थित छानसा, त्याच्या खाली दुसरा ट्रायंगल ड्रॉ करा. ठीक आहे. किंवा तुम्हाला जर वाटत असेल की नाही सर, मी जरा इकडे एक ट्रायंगल ड्रॉ केला आणि इकडे एक ट्रायंगल ड्रॉ केला, माझं दिसायला छान दिसतं, यू कॅन डू इट. जसं आपल्या टेक्स्टबुक मध्ये आहे. कुठं ड्रॉ केले बरं त्यांनी, इथे बघा, इथे एक ट्रायंगल ड्रॉ केला, इथे एक ट्रायंगल ड्रॉ केला, छान वाटतं ते, म्हणून त्यांनी व्यवस्थित ड्रॉ केलंय. तुमचं पण असं दिसताना छान दिसत असेल तरच ड्रॉ करायचं, नाहीतर इथे एक वरती ड्रॉ करायचा, इथे खाली ड्रॉ करायचा. ठीक आहे. चल मग आता माझं तर अक्षर खूप सुंदर आहे, त्यामुळे मी काय असं करणार नाही, मी इथे ड्रॉ करणार. ठीक आहे. मग आता पी आर ड्रॉ केला. आता आपल्याला हे काय माहिती आहे, हे आपण 8वी पासून करत आलोय ट्रायंगल ड्रॉ करायचं. पी पासून आता क्यू पॉईंट किती लांब आहे बघा, इथं आपल्याला दिसते पी पासून क्यू पॉईंट किती आहे, 3.6 सेंटीमीटर लांब आहे. मग पी वरती एक कर्कटकचं टोक ठेवलं, दुसरं पेन्सिलचं टोक आपण कुठं ठेवलं, इथं कर्कटक ठेवलाय. त्यानंतर पेन्सिलचं टोक कुठं, इथून इथे येणार, एक आर्क मारणार. कितीचा आर्क घेणार हा, 3.6 बरोबर, एक आर्क मारणार तुम्ही. त्यानंतर परत आर कडे येणार, आर कडनं पी क्यू किती लांब आहे, 2.8, तर 2.8चा एक आर्क मारणार. दोघांचं इंटरसेक्शन त्या ठिकाणी होईल, तो ठिकाणाचा पॉईंट असणार आपला क्यू, आणि हा झाला तुमचा ट्रायंगल. हे तुम्हाला येते. फक्त एक टिप माझ्याकडनं अशी आहे की तुम्ही जे कर्कटक घेताय, आता माझ्याकडे कुठं आहे का पेन, एक मिनिट, असं एक पेन घेतो मी, म्हणजे तुम्हाला ते कर्कटकवाला मला दाखवता येईल. बघायचं, असा तुमचा कर्कटक आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. असा तुमचा कर्कटक आहे. एक समजा ही माझं पेन्सिल आहे, हे व्हाईट आहे ती माझी पेन्सिल आहे, आणि हे कर्कटकचं टोक आहे. तर तुम्ही काय करणार, हे तुम्ही पेपरवरती घेताय, नंतर असं काय करत बसायचं नाही. तुम्ही काय करणार, फक्त तुमची स्केल आहे, हा समजा बेंच आहे तुमचा, तर कर्कटकचं एक टोक असं घुसवून ठेवणार त्यामध्ये. त्यामुळे मी कर्कटकचं एक टोक असं घुसवणार आतमध्ये, आणि समोर इथे एक पट्टी ठेवणार व्यवस्थित. आली बघा, मी सांगतोय तसं करा आता पाहिजे तर. एक पट्टी समोर ठेवा, त्या पट्टीच्या 0 जवळ कर्कटकचं टोक ठेवायचं, आणि पेन्सिल फक्त अशी पुढे माग करून घ्यायची. नाहीतर तुम्ही काय करताय, जास्त घेताय, असं मोजत बसताय असं पट्टीला करत, तसं नाही करत बसायचं. आपल्याकडे बेंच असतात, बेंचवरती एक टोक घुसवायचं, पट्टी ठेवायची, पट्टीचा 0 बरोबर इथे आणायचा. असा बेंचवरती घुसवलं कर्कटकचं टोक, ही पट्टी आहे, इथे समोर पट्टी ठेवली असणार तुम्ही, त्या पट्टीवरती फक्त 0 बरोबर 0 पाशी टोक घुसवायचं, आणि हेच फक्त एक हलवून व्यवस्थित आपला 3.6 व्यवस्थित मोजून घ्यायचा. 3.6 मोजून घेतला, इथं तुमचं येईल कर्कटकचं टोक, आणि इथं तुम्ही आर्क एक ड्रॉ कराल. अंडरस्टँडिंग दिस, काय म्हटलं कळालं हे, याने वेळ भरपूर वाचतो. नाही तर ते असं जुळवत बसला असा की कुठं पट्टी कुठं आहे, हे कुठं आहे, असं करत बसला, लई वेळ जातोय. असं करत बसायचं नाही. आपलं तेवढेच 5-10 सेकंद वाचतात, खरं ते 5-10 सेकंद पण महत्वाचे आहेत. नाहीतर त्या 5-10 सेकंद नंतर प्रेशर यायला लागते तुमच्यावर, ते करायला नाही. हे कळाले काय म्हटलं, आता आताची टिप लक्षात आली. एकदा पाहिजे तर करून बघा. समोर पट्टी ठेवा, खाली बरोबर 0 पाशी कर्कटकचं टोक घुसवा असं, आणि यानं फक्त असं मोजून घ्या. मोजून घेतलं, कर्कटक उचलायचं, लगेच आर्क ड्रॉ करायचा. इथं खाली लगेच मी पेन्सिलचं टोक ठेवलं, इथं आर्क ड्रॉ केला. सॉरी, इथं काय येणार मेटल पॉईंट, इकडे येणार तुमचा पेन्सिल. अंडरस्टूड. हे मी क्लासमध्ये पण सांगितले तुम्हाला. इथं तुमचा हे पॉईंट येईल, इथं दुसरा हा पॉईंट इकडे येईल, आणि हे होईल तुमचा क्यू. असा सिंपल कार्यक्रम आहे. कळाले. आणि हे सोपे सोपे एक्झाम्पल्स आहेत. हे 4 मार्काला विचारतात. सांगा तुम्ही जाता. ह्यो ड्रॉ केला तुमचा 1 मार्क झाला. दुसरा ट्रायंगल तुम्ही ड्रॉ केला एबीसी, तो तुमचा 2रा मार्क झाला. म्हणजे याला 1 मार्क दिला, याला 1 मार्क दिला. टोटल बघा 1, 2 आणि हे 2 मार्क, 4 मार्क तुमचे फिक्स झाले. एव्हरीवन गॉट इट. हे समजले सगळ्यांना. पुढे जाऊया. हे आता तुमचं काय झालं, जर समजा तुमच्याकडं वेगवेगळ्या ह्याचे ट्रायंगल्स असतील तर बघा, एबीसी LMN, पुन्हा 5/2 वगैरे दिले, ते सगळे जाऊ दे. PQR LTR, आता आर कॉमन आहे म्हटल्यानंतर कॉमन पॉईंटवाला क्वेश्चन आहे. RST XYZ हे वेगवेगळे आहेत, कुठलाही कॉमन नाही. त्यामुळं हे आताचे जे मी तुम्हाला सांगितलं त्यावरनं फर्स्ट आणि थर्ड तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे.